नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून 50,000 रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबवली जाते। मात्र त्यापूर्वीच 8,259 मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देता येत नव्हता। आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळणार आहे। 18 ते 26 सप्टेंबर दरम्यान संबंधितांना बँकांकडे वारसाची नोंद करता येईल। राज्य सरकारने 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली, त्या अंतर्गत हा लाभ आता मिळणार आहे। राज्य शासनाने 27 जून 2024च्या निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेत बांधावर आणि शेतात बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकेरी 2.5 लाख ते हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र आता या योजनेअंतर्गत शेतकरी अर्ज करीत असताना पोर्टलवर केवळ 5 लाखांपर्यंत मर्यादित किंवा त्यापेक्षा कमी अंदाजपत्रकाचेच अर्ज अपलोड होऊ शकणार असल्याची सूचना आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची अर्ज प्रतिक्रिया प्रलंबित असल्याने यंदा बांबू लागवड होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीची वेळ दिलेली मोबाईल क्रमांक चुकीचा असल्याचं आढळून आलंय। सदर मोबाईल क्रमांक दुरुस्तीची संधी राज्य शासनाने दिली होती। 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदत होती। आता यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे। 2 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे आणि निम्न चुलबंदी प्रकल्पातील पाणी चुलबंद नदीला सोडल्याने पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यात 2 दिवस पूर परिस्थिती होती। तिसऱ्या दिवशी सुद्धा काही शेतात पुराचे पाणी आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूद होण्याची दाट शक्यता आहे। त्या अनुषंगाने लाखांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचे पथक चुलबंद खोऱ्यात थेट बांधावर जाऊन निरीक्षण करताय। पालांदूर परिसरातील मनेगाव, वाकल, भिरवखेडा, पाथरी, नरवा, लोहारा, खराशी, सुनारी, विहीरगाव, पळसगाव, खोलमारा, तईगोंदी, पलांदूर आदी गावातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झालेले दिसते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडसावंगी येथे एका शेतकऱ्याने जून महिन्यात 1 एकरी जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती। ते टोमॅटो पीक डाळिंब पिकावर भारी पडताना दिसते। एकीकडे लहरी निसर्गाचा परिणाम शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणतोय, तर नवीन शेतकरी शेतात वेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण करतात। लाडसावंगी येथील सुनील पवार या शेतकऱ्याने 1 एकरावर टोमॅटो लागवड केली। या पिकातून आजपर्यंतचा खर्च वजा जाता जवळपास 7 लाखांचे उत्पन्न होईल असे पवार यांनी सांगितले। सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता 7/12 उतारासहही आईचे नाव लावण्यात येणार आहे। येत्या 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचं नाव बंधनकारक करण्यात आले। मात्र वडिलांचं नाव बंधनकारक नसेल। तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्ये आईचे नाव लावण्यात येणार आहे। विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचं नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे। याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठवला। सांगली जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेले नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 3,256 शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घेण्याची गरज आहे। काही शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर बदलल्यामुळे ई-केवायसी होण्यात अडचणी आहेत। जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 4,11,654 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। त्यापैकी तब्बल 18,405 शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडले नाही। तसेच 3,256 शेतकऱ्यांची मोबाईल नंबरच बदललेली आहेत। सांगली जिल्ह्यात तब्बल 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी स्किनच्या आजाराची एंट्री झाली आहे। मिरज, कवठे महाकाळ, वाळवा,
जत तालुक्यातील जनावरे बाधित झाले। 2 वर्षांपूर्वी आलेल्या लाटेत तब्बल 750 जनावरे मृत्युमुखी पडली होती। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आले, मात्र उपाययोजनांनंतरही संसर्ग होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। मिरज, वाळवा, कवठे महाकाळ आणि जत तालुक्यातील हजाराहून अधिक जनावरांना लंपीची लागण झाली आहे, मात्र पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप नोंदणी करण्याच्या बाबतच्या सूचना नसल्याने आकडेवारी समोर येत नसल्याचं स्पष्ट झालं।